मला एक विश्व हिंदू आणि बजरंग दलांच्या ह्या नेत्यांना मला विचारायचं आहे, की मुस्लिम विषय जो काढता तुम्ही हिंदू मुस्लिम, भोंग्याचा विषय कोणी घेतला? आम्हीच घेतला ना? विश्व हिंदू आणि बजरंग दलामध्ये आहे का तेवढे गट्स? रझा अकादमीचा जेव्हा मोर्चा झाला, जेव्हा महिला कॉन्स्टेबलला त्या लोकांनी टच करण्याचा प्रयत्न केला, अतिशय त्रास दिला, त्यावेळेला कोण गेलं त्यांच्या मदतीला? विश्व हिंदू गेले, की बजरंग दल गेले? त्याच्यामुळे हे हिंदू मुस्लिमचे ढाचे ना आम्हाला शिकवायचे नाहीत. समजलं? दुसरी गोष्ट, तुमच्याकडे विषय फक्त एवढेच येतात का? लव्ह जिहाद, हिंदू मुस्लिम आणि फक्त जय श्रीराम. त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय? आणि तुम्ही जे म्हणता ना, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती तुम्ही चालता. महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं होतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना. मी माझे शब्द परत एकदा रिपीट करते. हिंदू स्वराज्याची नाही, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. विश्व हिंदू काय करते? आंबेडकरांसाठी जर कोणी एखादा व्हिडिओ टाकला, तर त्यांचे कमेंट काय येतात? निले, भिमटे वगैरे असे तुम्ही कमेंट करता. मुसलमानांच्या याच्यावरती तुम्ही कमेंट काय करता? लांड्या-बिंड्या काय-काय करता. मग तुम्ही कोण आहे? हे महाराजांची शिकवण नाहीये. तुम्ही अरे साधे बाबासाहेबांना नाही सोडत रे आणि तुमची माणसं. तर कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी, विश्व हिंदू असेल किंवा बजरंग दल हे आर-एस-एस मधनंच निघालेले आहेत ना. तुम्ही काय करता? आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या महामानवांची तुम्ही बेइज्जती करता आणि तुम्ही महाराजांच्या विचारांचे ढाचे देता. त्या भगतसिंग कोश्यारी काय म्हणाला होता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल? महाराजांबद्दल काय बोलून गेला? आहे का लक्षात? नाहीतर बघा एकदा परत एकदा काय बोलून गेला. आत्ता हा मागून जन्माला आलेला हा बागेश्वर. काय नाव त्याचं? धीरेंद्र शास्त्री. महाराजांना काय बोलला म्हणजे बहुजनांपैकी कोणीही महामानव जन्माला आला ना, फक्त ब्राह्मणांचं वर्चस्व त्याच्यावरती टाकायचं आणि 100 वेळा एक खोटं बोलल्याने ते कधीतरी खरं होईल, ह्या भावनेने तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला त्यांचा गुरु बोलून टाकाल आणि ते आम्ही मान्य करायचं. हे तुमचं हिंदुत्व आहे. आणि तुम्ही काय म्हणताय? महाराजांच्या विचारावरती चालता? ज्या महाराजांनी ह्या देशाला बऱ्याच जणांचं कमेंट मी वाचलं. ज्या महाराजांनी इथे भगवा राखला, ज्याच्यामुळे आपल्या मुली-बाळी सुरक्षित आहेत आणि निदान या महाराष्ट्रात तरी आता सध्याच्या काळामध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये त्या महाराजांना कोणी सोम्या-गोम्या येतो, काही बोलून जात. आता जे काश्मीराला जे स्मारकाचा वाद चालू आहे, हे सगळीकडे पोहोचतात ना, हिंदू-मुस्लिम, लव्ह जिहाद, गोरक्षक बनलेले आहेत हे लोकं, गोरक्षक. सगळीकडे पोहोचतात ना. मग हा विषय जो संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये चर्चेमध्ये असणारा हा विषय, इथे का यांचा एकही कार्यकर्ता, नेता पोहोचला नाही? मग तुम्हाला फक्त एवढंच हे लोकं स्वप्नात येऊन सांगतात का? तुमचे जे 11-12 वर्षापासूनची जी मुलं सगळ्या चौका-चौकात तुम्ही उभी केलेली आहेत. त्या मुलांना फक्त एवढ्याच खबरी काढण्यासाठी ठेवलेलं आहे का? तुम्ही म्हणता आम्हाला माहिती नाही पडत आणि हे लोकं पालिकेत पडून अरे आम्ही पालिकेत असणार ना, समाजाचे विषय आहेत आमच्याकडे. तुम्ही फक्त तुमच्या मुलांना आहे ना, हे चौका-चौकात उभं करा आणि मुलांचं भवितव्य खराब करताय तुम्ही. त्या मुलांना महाराजांचा विषय कळला नाही का? आणि गोरक्षकची वार्ता करताय. फॅक्टऱ्या कुणाच्या आहेत गोमांसच्या? कुणाच्या फॅक्टऱ्या आहेत? तुम्ही आम्हाला गोरक्षकचे धडे देताय का? हे आम्हाला शिकवायचं नाही, समजलं ना? हा महाराष्ट्र आणि आम्ही छत्रपतींच्या विचारांवरती चालणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांचे विचार आमच्या मनामध्ये आहेत. जे 18 पगड जातीला संगती घेऊन जातात आणि राहिला काश्मीराचा विषय, हे विश्व हिंदूवाले सांगतायत, की महाराजांचं भव्य स्मारक दुसरीकडे झालेलं आहे. हे तुम्ही सांगायची गरज नाही. ज्या वेळेला इथे हे विश्व हिंदूंना सांगते, त्यांना माहिती नाही ना, त्यांना स्वप्न पडत नाही. पण हे माझ्याकडे जे पत्रव्यवहार आहेत ना, हे माझ्याकडे 2021 पासूनच आहे. 2001 तुम्ही महाराजांना मानता ना? महाराजांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती काय चालू आहे, हे तुम्हाला दिसत नाही येताना जाताना. 2021 ला जेव्हा तो पिलर बांधायला सुरुवात केली होती, जेव्हा त्यांनी तिथे डिगिंग चालू केलं होतं, तेव्हापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय, की तुम्ही इथे पिलर उभा करायचा प्रयत्न करताय, तर स्मारकाबाबतीत तुमचं धोरण काय? हे अचानक झालेलं नाही ना. मग इतकी वर्ष तुम्हाला फक्त लव्ह जिहाद आणि हिंदू मुसलमान दिसलं का? गोरक्षा दिसली का? महाराजांच्या अवतीभोवती काय चालू आहे? त्यांच्या अवतीभोवती कोणत्या पिरावळीचे ते हॉटेल, बार, रेस्टॉरंट आहेत? हे तुम्हाला दिसत नाही का?
तुम्ही महाराजांना मानता ना, कधी तुम्ही याच्याविषयी आवाज उठवलाय मला तर नाही आठवत. आणि तुम्हाला इतके आमचे शब्द, माझे शब्द इतके लागलेले आहेत तुम्हाला. पहिलं स्वतः आहे ना झाकून बघा स्वतःमध्ये. कळलं ना? जे पाकीट घेऊन तुम्ही बोलताय ना, पाकीट तुम्हाला पोहोचलेलं आहे ना, म्हणून हे विश्व हिंदू आणि बजरंग दल शेवटी भाजपची पिलावळ ना. आर-एस-एस मधनंच भाजप, आर-एस-एस मधनं विश्व हिंदू, आर-एस-एस मधनंच बजरंग दल निघालेले आहेत आणि तो तुम्ही पाकीट घ्यायची आम्हाला वार्ता करताय. का तुमची थोबाडं बंद आहेत अजून? जर भाजप हा विषय करते, डागडुजीच्या नावाखाली स्थलांतरित करायचा विषय महासभेमध्ये केला गेला, का तुम्ही गप्प आहे? तुम्हाला माहिती नाही पडलं का? अरे तुमचेच आहे ना भाजप. तुम्हाला माहिती नाही कोणता ठराव पास होणार आहे? ते तुम्हाला स्वप्नात येऊन सांगायची गरज नाही ना. अशा सगळ्या गोष्टी आहेत, ज्या मीरा भाईंदरला जे चालू आहे, जे जैन मुनीचं नाव दिलं. काय योगदान जैन मुनीचं स्पोर्ट कॉम्प्लेक्सला? हे नागनाथ कांबळे ना विश्व हिंदूचे जिल्हा मंत्री, का गप्प बसले? आमच्या महाराष्ट्रामध्ये इतके महामानव आहेत, त्यांची नावं कमी पडली. ज्यांनी स्पोर्ट्ससाठी योगदान दिलेलं असं कुणाचं तरी नाव द्या किंवा मुंबई सकट महाराष्ट्र ज्या हुतात्म्यांच्या नावावरती झालाय ना आझाद स्वतंत्र, त्या 106 हुतात्म्यांपैकी कोणाचं तरी नाव द्यायला पाहिजे. अशी कितीतरी नावं आहेत, द्या तुम्ही सगळीकडे आमच्या हुतात्म्यांची नावं. का तुम्हाला जैन मुनी पाहिजे? म्हणजे विश्व हिंदूचं काम फक्त एवढंच आहे? तुमचं धोरण काय सांगा जरा? तुमच्या संस्थेचं धोरण काय? नियमावली काय? तुमचं काय म्हणतात ते तुमचं काय आचारसंहिता काय आहे तुमच्या ज्या संस्था आहे? आचारसंहिता सांगा मला वाचून तुमची. तुमच्या आचारसंहितेमध्ये फक्त एवढंच आहे का? गोरक्षा, हिंदू मुसलमान, लव्ह जिहाद. त्याच्या पलीकडे समाज म्हणून तुमचं काय आहे योगदान? आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की पाकिट खाणं तुम्ही ते ढाचे द्यायचे ना आम्हाला. समजलं ना?